प्रसेनजीत पोद्दार हा असा मुलगा जो त्याच्या वेस्ट बेंगॉलमधल्या एका छोट्या गावातल्या गरीब दलित कुटुंबातनं परिस्थितीवर मात करून आधी IIT ते नंतर युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कले असा मोठा टप्पा गाठलेला. त्याच्या घरातल्या प्राथमिक शिक्षण घेतलेला हा पहिलाच मुलगा. गरिबी, एकटेपणा, जातीयवाद हे सगळं आसपास असतानाही परदेशात शिकण्याची स्वप्न बघणं आणि ते पूर्ण करणं याची जिद्द असलेला प्रसेनजीत. बाहेरून बघितलं तर ही एक यशाची गोष्ट वाटते, पण ही एक सक्सेस स्टोरी नाही, तरी ही एक हॉरर स्टोरी आहे. अशी हॉरर स्टोरी ज्यांनी पूर्ण जगातला मानसशास्त्राचा सिलेबस हा कायमचा बदलून टाकला. ही गोष्ट आहे टाटियाना टॅरसॉफची आणि प्रसेनजीत पोद्दारची. ओंकार, या आजच्या गोष्टीबद्दल मी लॉ स्कूलमध्ये असताना आमच्या एका प्रोफेसरनी आम्हाला सुरुवातीला सांगितलेलं. तेव्हा फक्त त्या सिव्हिल केसचा वरवरचा उल्लेख झालेला. ओके. लॉमध्ये अटर्नी क्लायंट प्रिव्हिलेज अशी एक काहीतरी गोष्ट असते, जी मेडिसिनमध्ये डॉक्टर पेशंट कॉन्फिडेन्शियालिटी म्हणून असते, की तुम्ही त्या सुरक्षित वातावरणात ज्या काही गोष्टी आपली डीपेस्ट डार्केस्ट सिक्रेट सांगता ते प्रोटेक्ट करण्याची जबाबदारी ही त्या प्रोफेशनलची असते, म्हणजे वकील, डॉक्टर यांची. आणि मानसशास्त्रात तर ह्याचं स्थान सगळ्यात जास्त आहे, कारण तुम्ही तुमच्या थेरपिस्टकडे ओपन अप होत जाता. पण या केसनंतर मात्र ह्या कॉन्फिडेन्शियालिटीची डेफिनेशन ही पूर्णपणे बदलून गेली. प्रसेनजीतची गोष्ट जी होती त्यापेक्षा खूप वेगळी, पण तरीही काही बाबतीत खूप सिमिलर अशी गोष्ट होती टाटियाना टॅरसॉफची. ओके. 1967च्या काळात युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कलीच्या जवळपास एक टिकोमा ॲव्हेन्यू नावाचा रस्ता होता. त्याच्यावर अशी मध्यमवर्गीयांची छोटी छोटी घरं होती. त्यातलं एक घर होतं हे टॅरसॉफ कुटुंबियांचं. आता लिडिया आणि विताली हे दोघं, म्हणजे रशियन नाव आहेत त्यामुळे कदाचित त्याचा उच्चार थोडा बदलू शकतो, पण हे रशियन इमिग्रंट्स जेव्हा सगळी युद्ध चालू होती तेव्हा ते चायनामध्ये आश्रयाला आले. दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांना चायनामधनं हकलून देण्यात आलं आणि ते दोघं ब्राझीलमध्ये आले. 1939मध्ये त्यांना पहिली मुलगी झाली जिचं नाव टाटियाना. ओके. त्यानंतर 1.5 वर्षातच त्यांना दुसरा मुलगा झाला ॲलेक्स. काही वर्षांनी परत ब्राझीलमधनं स्थलांतरित होऊन हे कुटुंब आलं ते अमेरिकन ड्रीम जगण्यासाठी USA मध्ये. म्हणजे जेवढा कन्फ्यूज तू आहेस तेवढंच कन्फ्यूज्ड आयुष्य टाटियानाचंही होतं, कारण तिला घर कुठचं वाटायच्या आधीच ते घर तिचे आई वडील बदलत होते. आणि USA मध्ये आल्यावर सुद्धा जे फ्रीडम तिने इमॅजिन केलेलं किंवा ज्या फ्रीडमसाठी ती एक्सायटेड होती ते फ्रीडम तिला मिळालंच नाही. ओके. ह्याचं कारण एवढ्या सगळ्या उलथापालथीनंतर विटाली हा सुद्धा एक खूप रिजिड आणि खूप स्ट्रिक्ट माणूस बनलेला. तो तिच्यावर जे नियम लावत होता ते अत्यंत जाचक होते. मुलांशी बोलायचं नाही, मेकअप करायचा नाही, 4 चौघात हसायचं नाही. एवढंच नाही तर ती अत्यंत अकॅडमिक हुशार असूनही आणि युनिव्हर्सिटी बर्कलेमध्ये तिला सहज ॲडमिशन मिळत असूनही त्यांनी तिला एक कम्युनिटी कॉलेज जॉईन करायला लावलं, जिथे नर्सिंग, शिवणकाम ह्यासारखे प्रॅक्टिकल कोर्सेस होते, जे खरं पाहता तिच्या IQच्या, तिच्या ॲप्टिट्यूडच्या खूपच वेगळे होते. बरोबर. पण तरीही केवळ तू पुढे काहीच करू शकणार नाहीस किंवा UC बर्कले तुला झेपणारच नाही अशा प्रकारचं खच्चीकरण करून, की तू दिसायला पण चांगली नाही आहेस, तुझी बुद्धिमत्ता पण चांगली नाही, अशा प्रकारचं सतत घालून पाडून त्यांनी तिला हा डिसिजन घ्यायला भाग पाडलं. ह्या सततच्या प्रेशरमुळे तिचा सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ एस्टीम हा ऑल टाईम लोवर होता. आणि तेवढ्यात तिला सापडला तो एक छोटा आशेचा किरण. जेव्हा आपण म्हणतो ना की दरवाजा उघडा नसतो तेव्हा एखादी उन्हाची तिरीप पण खूप वाटते. ती उन्हाची तिरीप होती जेव्हा तिच्या आईवडिलांनी तिला फायनली परमिशन दिली युनिव्हर्सिटी बर्कलेच्या, UC बर्कलेच्या एका इंटरनॅशनल हॉस्टेलमध्ये पोर्तुगीज शिकवायला जायची. ती हुशार होतीच, त्यामुळे भाषांमध्ये प्रावीण्य होतं, त्यामुळे ती ते शिकवू शकत होती. आणि तोच एक्सक्यूज तिला बास होता एक सोशल आयुष्य जगण्यासाठी. ती हळूहळू त्या युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेलमध्ये जायला लागली, ज्याला आय हॉस्टेल पण लोक म्हणत होती. आणि मग तिकडे लोकांना पोर्तुगीज शिकवणं, बाकीच्या फावल्या वेळामध्ये एकमेकांशी बोलणं
तेव्हा अमेरिकेमध्ये ती हिप्पी मूव्हमेंट जी होती ती एकदम पीकवर होती. त्यामुळे फ्री थॉट, फ्री एक्सप्रेशन किंवा व्हिएतनाम वॉरवर प्रोटेस्ट ह्या हं. सगळ्या गोष्टींनी सगळे कॅम्पसेस एकदम चार्ज्ड अप होते. ह्या वातावरणात ती एकदम कन्झर्वेटिव्ह घरातनं तिचा तो कमी सेल्फ एस्टीम घेऊन डायरेक्ट इतक्या मोकळ्या वातावरणात गेली. हो. आणि तिकडे शी वॉज शायनिंग. म्हणजे तिकडे तिला थोडंफार अटेन्शन मिळत होतं. त्या हॉस्टेलमध्ये आठवड्यातनं एकदा ग्रीक फोक डान्सचे क्लासेस कम डान्स सेशन्स कम पार्टी असं व्हायचं. आणि तो तिच्यासाठी एक मोकळा श्वास घेण्याची संधी असायची. असे डान्सेसला ती वारंवार जात होती आणि त्या दिवशीही ती त्याच डान्ससाठी गेलेली, जो तिच्यासाठी एक नॉर्मल दिवस होता. हं. तिकडे तिची नजरानजर झाली या प्रसेनजीत पोदारसोबत. सुरुवातीला एक शांत, अबोल, तिच्यासारखाच परदेशातून आलेला. जरी तिच्या स्किन कलरवरून ते एव्हिडंट नसेल, तरी त्याच्याकडे बघून ते एव्हिडंट होतं, की तोही तिच्याप्रमाणे इमिग्रंट आहे. त्यालाही स्वतःची आयडेंटिटी या सगळ्या कोलाहलात कळत नाहीये. हो. त्यामुळे तो एका कॉर्नरमध्ये शांत बसून आहे, पण त्याचं लक्ष मात्र हिच्याकडे आहे. सो अशी अक्रॉस द हॉल त्यांची नजरानजर होते. काही वेळाने धाडस करून ती ज्या सर्कलमध्ये नाचायला उभी होती, तिकडेच तो प्रसेनजीत सुद्धा नाचायला आला. पण ह्या पलीकडे त्यांचं इंटरॅक्शन काही झालं नाही. आणि तिच्यासाठीही तो त्या घोळक्यामधला एक होता. हं. पण त्याच्यासाठी मात्र ती द वन होती. कारण जरी टाटियानाने प्रसेनजीतला पहिल्यांदा पाहिलं असेल, तरी प्रसेनजीत मात्र तिला खूप दिवसापासून बघत होता आणि तो ओह! तिच्या प्रेमात पडलेला. ओके. तो हळू-हळू चान्सेस बघत होता. सो आता पहिली स्टेप की त्याने तिला बघणं, दुसरी स्टेप तिने त्याला बघणं. मग ते क्लोज प्रॉक्सिमिटीमध्ये आले. आता पुढची स्टेप होती की हिच्याशी बोलायचं कसं? त्यामुळे त्याचा एक मित्र होता जो स्वतः भारतीय वंशाचा, त्याच्याबरोबर IITमध्ये शिकलेला आणि नंतर त्याच्याबरोबर त्या युनिव्हर्सिटीत असलेला असा मित्र. अर्थात बऱ्याच रेकॉर्ड्समध्ये त्याचं नाव हे रिडॅक्ट केलेलं आहे, काढून टाकलेलं आहे. त्यामुळे आपण त्याला एक फिक्शनल नाव देऊया, आपण त्याला करण म्हणूया. ओके. तर या करणला त्यांनी विचारलं, की मी कसं अप्रोच करू? कारण अर्थात तो वेस्ट बेंगॉलमधल्या एका गावातनं हं. आलेला. मुलींशी डायरेक्ट कसं बोलायचं हो. वगैरे ह्या काहीच गोष्टी त्याला माहिती नव्हत्या. पण करण म्हणाला, "आता हे अमेरिका आहे. इथे बऱ्यापैकी सगळे फ्री आहेत. अगदीच काही नाही तर मैत्रीच्या नात्याने तू सरळ तिच्याकडनं तिचा नंबर माग आणि एखाद्या मूव्हीला तिला बोलव." त्याला ही आयडिया तरी आवडली, पण हे करायचं त्याचं धाडस होत नव्हतं. पुढच्या एका डान्सच्या वेळेला मात्र त्या दोघांचे स्मॉल टॉक्स झाले, की "तू कुठनं आहेस?" मग तिने रशियाबद्दल थोडं सांगितलं, ब्राझीलबद्दल सांगितलं. ह्यानी आपल्या भारतीय एक्सपिरियन्सेसबद्दल सांगितलं आणि आईस ब्रेक झाला. पण अजूनही तिला अप्रोच करायचं, नंबर मागायचं किंवा डेटवर बोलवायचं धाडस प्रसेनजीतला होत नव्हतं. याच्या पुढची स्टेप मात्र टाटियानाने स्वतःहून घेतली. तिने स्वतः पुढच्या आठवड्यात जो डान्स होता त्याच्या आधी ती स्वतः त्याच्या रूममध्ये गेली ओह! आणि तिकडे तो अर्थात जिनियस होता. त्यामुळे त्यांनी एक स्वतःचंच अलार्म क्लॉक बनवलेलं, एका शिपचं मॉडेल बनवलेलं. सो त्याच्या खोलीमध्ये तिने ही सगळी मॉडेल्स बघितली आणि त्याच्याबरोबर डान्सलाही गेली. तिकडे मनसोक्त त्या दोघांनी डान्स केला. आता मात्र थोडा प्रसेनजीतलाही धीर मिळालेला नंबर हं. तिचा घेण्यासाठी. सो डान्सच्या शेवटी मात्र ती निघत असताना त्यांनी तिला तिचा नंबर विचारला. पण आत्ताच आपले वडील येणार आहेत, घाई-घाई होईल. त्यामुळे तिने सांगितलं, की टेलिफोन डायरेक्टरीमध्ये माझं नाव आहे आणि अख्ख्या गावामध्ये टॅरसॉफ नावाचं आमचं एकच कुटुंब आहे. त्यामुळे तुला सहज मिळेल. तो नंबर तू घे, असं म्हणून ती पटकन निघून गेली. त्याने तो नंबर घेतला, तिला फोन केला आणि विचारलं, की "मूव्ही बघायला येतेस का?" आणि तिनेही लगेच हो म्हणून सांगितलं. ते दोघं टिपिकल फॅशनमध्ये आधी काहीतरी थोडंसं त्यांनी मूव्हीच्या आधी खाल्लं. मग मूव्ही बघायला गेले. मूव्ही बघितली असताना ओझरता स्पर्श त्यांच्या हातांचा एकमेकांना झाला. सो जे आपल्या बॉलिवूडमध्ये किंवा आपल्या ह्याच्यामध्ये जी अशी आयडियल कोवळ्या प्रेमाची हो. फॅन्टसी असते, ती हळू-हळू प्रसेनजीतच्या डोक्यात सुरू झालेली आणि त्याच्या डोक्यात त्यांनी पुढचे सगळे प्लॅन्स केलेले, की आमच्या मुलांची नावं ही ठेवू, ती ठेवू. विच वॉज एव्हिडंट फ्रॉम द फॅक्ट दॅट की ही फिल्म बघितल्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या गावामध्ये आईला पत्र लिहिलं, की माझी गर्लफ्रेंड आहे टाटियाना आणि मला माहिती आहे की तुला परदेशी मुलीला मी एकदम डेट करतोय, हे काही तुला पसंत नाही पडणार, पण मी तिच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाच विचार करू शकत नाहीये.
तिचं कुटुंब पण मध्यमवर्गीय आहे, रिलिजियस आहे, ते रशियन आहेत आणि तिचे बाबा हे काम करतात, घरात इतकी लोकं आहेत. ही सगळी माहिती त्यांनी आईला दिली आणि पुढच्या सगळे प्लॅन्स त्याच्या डोक्यात तयार होते. आणि तोपर्यंत ते डेट करायला लागले होते, की हे फक्त त्याच्या डोक्यातलं होतं? पहिली डेट होती ही. एकमेव डेट होती. हो. दुसरीकडे टाटियाना मात्र वेगळ्याच जगात होती. कारण त्या डेटवरनं घरी आल्या क्षणापासनं तिने या डेटबद्दल एकदाही विचार केलेला नव्हता. तिच्या डोक्यात मात्र जेफ नावाचा त्याच कॉलेजमधला एक मुलगा तिच्या मनात भरलेला होता. त्यामुळे ती ह्याला भेटायला नंतर टाळाटाळ करायला लागली. ह्याने जेव्हा डेटबद्दल विचारायला फोन केला तेव्हा तो फोन तिने उचलला नाही. मीनवाईल ती जेफला भेटत होती किंवा त्याच्याबद्दल विचार करत होती. ती त्याच्या प्रेमात होती. सो हा हं. एक वियर्ड लव्ह लव्ह ट्रायंगल ट्रायंगल. सुरू झालेला. प्रसेनजीतने तिला बरेचदा कॉल केल्यावर फायनली तिने एक कॉल उचलला. त्याने तिला परत डेटसाठी विचारलं. तेव्हा तिने सांगितलं की माझी तब्येत ठीक नाही आहे आणि त्यामुळे मी काही तुझ्याबरोबर डेटला नाही येऊ शकत. आता हे म्हटल्यावर कुठचाही नॉर्मल व्यक्ती करणार नाही असं काम त्याने केलं की लगेच तो तिच्या घरी विचारपूस करायला काहीतरी छोटंसं गिफ्ट घेऊन गेला. आणि तो जेव्हा घरी गेला तेव्हा त्या घरी कोणीच नव्हतं. पण त्याला जवळ गाडी दिसली. त्या गाडीचा दरवाजा उघडाच होता. त्याच्यात तिचे काही कपडे होते. ते तिने त्याच्याजवळ ॲज इफ काहीतरी सुव्हिनियर ठेवतोय असे ठेवून घेतले. अरे बापरे! पण तिनेही त्याच्याशी कॉन्टॅक्ट अगदी पूर्णपणे तोडला नव्हता. ती अधनं-मधनं त्याच्याशी बोलत होती. तो तिथल्या एका शिपयार्डमध्ये काम करत होता. तिकडे त्याच्याशी कधी-कधी फोन व्हायचे तिचे. सो अगदी कंप्लीटली कॉन्टॅक्टही तोडला नव्हता, पण ती अगदी कंप्लीटली त्याच्या तो जसा तिच्या प्रेमात होता, तशी ती त्याच्या प्रेमात असल्याचे काही संकेतही देत नव्हती. हो. त्यामुळे त्यांनी ठरवलं, की आता हे आपलं काहीच कुठेच जात नाही. आपण नुसते बोलतोय आणि हे. त्यामुळे आता आपल्या नात्याला पुढे एक पाऊल पुढे घेऊन जायची गरज आहे आणि त्यामुळे एक कुठचाही भारतीय मुलगा ज्या पद्धतीने ट्रेडिशनल विचार करेल, त्याप्रमाणे त्यांनी विचार केला, की मी तिच्यासाठी एक साडी विकत घेतो आणि मग तिला गिफ्ट करतो. सो एक पाऊल पुढे आमचं हं. नातं जाईल, की काहीतरी सेंटिमेंटल मी तिला घेतोय. आता बघ त्या काळामध्ये साडी विकत घेणं एवढा पैसा त्यांनी साठवून ठेवलेला होता. कारण तो ब्रिलियंट गिफ्टेड माणूस होताच. तिथल्या एका शिपिंग कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये तो जॉबही करत होता, शिकत होता, अकॅडमिकली एक्सेल करत होता, स्कॉलरशिप्स त्याच्या होत्या. सो ही वॉज लाईक अ ब्राईट, ब्रिलियंट हो. स्टुडंट. सो त्यांनी ती साडी तिला दिली आणि आता परत एकदा डेटवर बोलवायचं आणि ती साडी तिला द्यायची, असं म्हणून त्यांनी सगळे पुढचे प्लॅन्स आखले. पण हळूहळू परत टाटियाना ही टाळाटाळ करायला लागली. त्यांचे क्रिसमस ब्रेकमुळे त्यांचे जे डान्सचे सतत कार्यक्रम व्हायचे, ते कार्यक्रम बंद झाले. अशाच एका फोनच्या वेळेला तो म्हणाला, की आता आपली भेटच होत नाहीये. ह्या सगळ्यावर ती म्हणाली, की हां, आता मला त्या डान्सला यावंसं वाटत नाही, कारण आता ते खूप लेम आहे. सडनली तिच्या वागण्यामध्ये पण एकदम डायरेक्ट बदल झालेला. मीनवाईल ती जेफ बरोबर खूप जास्त वेळ घालवत होती. बरेच असे रिपोर्ट्स आहेत, की तिने जेफ बरोबर ते दोघं एकत्र हाय झाले. ते दोघं एकत्र फिजिकल झाले. पण जशी वागणूक टाटियाना ही कुठेतरी प्रसेनजीतला देत होती, तशीच वागणूक जेफ हा टाटियानाला देत होता. कारण ते दोघं एकत्र त्यांनी संबंध ठेवल्यानंतर ॲज इफ काही झालंच नाही आहे असं जेफ तिला विसरून गेला. हं. आणि परत टाटियाना नक्कीच म्हणजे पूर्ण खचून गेली. सो आता हा पॅटर्न बनला, की टाटियाना जेफच्या अटेन्शनसाठी मागे धावायची. त्यांच्यात थोडंसं काहीतरी व्हायचं, मग जेफ कंप्लीटली तिला घोस्ट करायचा आणि मग ह्याचं दुखणं व्यक्त करायला ती प्रसेनजीतकडे जायची आणि प्रसेनजीतला हे सांगायची. प्रसेनजीतला वाटायचं, की आपली ही जवळीक खूप जास्त वाढतीये आणि तो त्याच्या कल्पनांचे इमले बांधायला सुरुवात करायचा. मग परत थोडं जेफकडनं अटेन्शन मिळाल्यावर टाटियाना ही परत प्रसेनजीतला विसरून जायची. बेसिकली प्रसेनजीत यासाठी फ्रेंड झोन्ड होता. ॲब्सोल्यूट म्हणजे फ्रेंड झोन हा शब्द जर कोणाला एक्सप्लेन करायचा असेल तर ही केस त्याच्यासाठी परफेक्ट आहे. हो. सो हे सगळं परत कुठेच जात नव्हतं. सो त्यामुळे त्यांनी परत एकदा ठरवलं, की आपण परत एकदा तिला डेटसाठी विचारूया आणि ह्यावेळेला परत तिने तब्येतीचं कारण सांगून नाही म्हटलं आणि परत तो तिच्या घरी काहीतरी गिफ्ट बास्केट
घेऊन गेला. यावेळी मात्र त्याच्या घरात सगळी लोकं होती, पण तयार होऊन कुठच्यातरी डेटला जाण्यासाठी ती घरातनं जस्ट बाहेर पडत असताना प्रसेनजीतने तिला बघितलं आणि त्याचा राग अनावर झाला, की "तू मला सांगितलंयस की आपण नाही भेटू शकत कारण तुझी तब्येत खराब आहे. तर तू कुठच्यातरी मुलाला भेटायला जातेयस का? हा तोच मुलगा आहे का, की ज्याच्यामुळे तू पार्टीजना येत नाहीस? मला सांगताना तर तू सांगितलेलंस, की माझे वडील खूप स्ट्रिक्ट आहेत आणि त्यामुळे मी हं. फार बोलू वगैरे शकत नाही. पण आता बरे सोडतात तुला वगैरे." ह्या प्रकारच्या गोष्टी त्यांनी तिला बोलल्या. सो ह्या सगळ्याचा त्याच्या मनावरही खूप मोठा एक आघात म्हणतात तसं होतं. त्यामुळे तो क्लासला जाणं बंद करतो. तो स्वतःच्या कोशात जातो. अ, एकदा त्याच रागाच्या भरात तो तिच्या घरी फोन करतो आणि तिच्या आईला म्हणतो, की "तुम्हाला माहिती आहे का तुमची मुलगी कशी वागते? मी तुमच्या वडिलांना सांगेन." तर नॅचरली त्या आईला पण हे हो. असतं, की म्हणजे आपला जो नवरा आहे तो खूप स्ट्रिक्ट आहे. त्याच्यापर्यंत हे काही पोहोचता कामा नये. त्यामुळे तीही सारवासारव करते, पण ह्याला दाद लागू देत नाही. याचा राग असाच वाढत जातो आणि एक दिवशी तो त्याचा मित्र जो आहे करण, त्याला सांगतो, की आता मी हिला कन्फ्रंट करायला जाणार आहे. पण करण त्याला एक पहिला सल्ला देतो, की "तू डायरेक्ट असं घरी जाऊ नकोस. तू एक काम कर, पत्र लिही. त्या पत्रामध्ये तुला जे काही वाटतंय ते मुद्देसूद लिही. म्हणजे तुलाही तुझे थॉट्स नीट प्रोसेस करता येतील आणि ते पत्र तिला वाचू दे. म्हणजे तिलाही तिच्या स्पेसमध्ये समजून घेता येईल तुला काय वाटतंय तिच्याबद्दल." हं. सो त्यांनी जे काही त्याच्या मनात होतं ते लिहून एका पत्रात काढलं आणि की मला तू आवडतेस, पण आपण डेट करतोय, पण तू मला उत्तरं देत नाहीयेस. परवा मी खूप हर्ट झालो कारण काय म्हणतात, मी तुझ्याकडे आलो, पण तू बाहेर जात होती. जे काही त्याच्या मनामध्ये भडास होती, हं. ती सगळी त्यांनी त्या पत्रामध्ये काढली. ते पत्र टाटियानाला मिळालं आणि करणच्या सांगण्याप्रमाणे प्रसेनजीतने ठरवलेलं, की आता हिच्याशी संबंध सोडायचा, कारण ही आपल्याला फक्त काय म्हणतात खोट्या आशा दाखवते. हो. यावेळी मात्र टाटियानानी स्वतः प्रसेनजीतला कॉन्टॅक्ट केला ओके. आणि त्याला म्हटलं, की "हे बापरे! हे सगळं तर खूप नवीन आहे माझ्यासाठी, पण आपण एक बोलूया." त्याच्या मनात नसतानाही ती त्याच्याशी बोलायला त्याच्या रूमवर आली. हं. तिकडे तिने त्याची समजूत घातली. त्यावेळेला त्यांनी जी साडी आणलेली, ती टाटियानाला दिली. ती नेसायला मदत केली आणि सगळं छान होईल असं परत प्रसेनजीतला वाटत होतं. कारण जाता-जाता टाटियानाने प्रसेनजीतला किससुद्धा केलं. आता जो मुलगा बोलायलाही अ, तयार नव्हता किंवा बोलायलाही त्याला भीती वाटत होती. हो. ह्यामध्ये काही 4-5 महिनेच झाले असतील. या 4-5 महिन्यामध्ये तिने स्वतःहून त्याला किस करणं, ही त्याच्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट होती. हो. इथून मात्र त्याचं ऑब्सेशन हे तिच्याबद्दलचं हे काही जास्त पटीने वाढत गेलं. तो पॉइंट की त्याला तिकडनं परत कसं यायचं हेच कळत नव्हतं. आता ह्यांनी सांगितल्याप्रमाणे तो डायरी एंट्रीज करायला लागल्या. त्या दोघांचे प्रत्येक इंटरॅक्शन तो डायरीत लिहून घ्यायला लागला. एवढंच नाही तर ती जेव्हा त्याच्या खोलीत त्याच्याशी भेटायला, बोलायला यायची, तेव्हा त्यांची सगळी कन्व्हर्सेशन्स हा टेप रेकॉर्डरवर रेकॉर्ड करायचा. अरे बापरे! तिचा आवाज नंतर-नंतर ऐकता यावा किंवा लोकांना विश्वास बसावा, की ही माझ्याशी कशी बोलतीये. मग त्यातल्या काही टेप्स मॅनिप्युलेट करून तो हवा तसा अर्थ स्वतःला काढून घेणं त्याच्यातला. किंवा ती समजा सरळ सांगत असेल, की मला तू फक्त एक मित्र म्हणून आवडतोयस, तरी त्याच्याकडे फारसं लक्ष न देणं. ह्या सगळ्या गोष्टी तो करत होता आणि हे खूप जास्त टॉक्सिक म्हणतात तसं चालू होतं. हं. ह्याच्यामध्ये त्यांचं खूप भांडणं परत व्हायची. कारण ती त्याच्याकडे जेफबद्दल बोलायची, की कसे आम्ही दोघं परत जवळ आलो आणि तो माझ्याशी बोलायचाच नाही. आणि एक दिवशी त्यांचं भांडण परत खूप जास्त पराकोटीला गेलं, जेव्हा त्यांनी तिला आरोप केले, की "तू युनिव्हर्सिटीमधल्या अनेक लोकांबरोबर झोपतीयेस." आणि त्यामुळे तिच्या चारित्र्यावर त्यांनी बोटं उचलली, जे तिला नाही पटलं. त्यामुळे परत खूप जास्त भांडण झालं. त्या भांडणात त्यांनी अशीही धमकी दिली, की "मी इंजिनिअर आहे, त्यामुळे मी काहीही बनवू शकतो. मी एक बॉम्ब बनवीन आणि तुझ्या पर्समध्ये फिट करीन आणि तुला कळणारही नाही, की कधी त्याचा स्फोट होईल आणि मी रिमोटने ते ट्रिगर करीन." त्याच्यावर ती म्हणाली, की "मग हे का नाही करत आहेस?" तो म्हणाला, की "नाही, तुझ्याबरोबर बाकीच्या लोकांचेही जीव जातील. ते मला नकोय आणि ते अडवण्यासाठी मी अ, हे नाही करत आहे. पण हे मी करू शकतो, तू जर हं. अशीच वागत राहिलीस तर." आता टिपिकली इट इज अ साइन फॉर एनीवन टू स्टॉप धिस रिलेशनशिप. हो.
म्हणजे मी विक्टिम ब्लेमिंग नाही करत आहे, पण हे थांबवण्याची पातळी ही आलेली आहे. पण टाटियानानी तरीही ही हिंट घेतली नाही आणि इन अ रँडम मूव्ह तिने प्रसेनजीतची ओळख करून दिली आपल्या भावासोबत, ॲलेक्ससोबत. आणि मग प्रसेनजीत आणि ॲलेक्सची एक वेगळीच मैत्री सुरू झाली. प्रसेनजीत ॲलेक्सला मदत करायचा त्याची गाडी रिपेअर करण्यासाठी आणि त्याच्या दृष्टीने हे खूप मोठं होतं, कारण आपल्याकडे सुद्धा परिवाराला ओळख करून देणं हे हो. एक खूप मोठं नात्याचं पाऊल मानलं जातं. हो. सो त्या पद्धतीने त्यांनी भावाला ओळख करून दिली. आता त्यांची बोलणी व्हायला लागली. मीनवाईल हे सगळं चालूच होतं. रेकॉर्ड करणं, ऐकत राहणं, मग त्यांची भांडणं. मग या भांडणामध्येच मध्येच ती त्याला किससुद्धा करत होती. मध्येच म्हणत होती, की "नाही, तू माझा फक्त मित्र आहेस." मग मध्येच जेफबद्दल त्याला सांगत होती. जेफबद्दल तिचं जे काही त्या दोघांमध्ये सुरू होतं, ते तसंच सुरूही होतं. सो हे सगळं खूप कन्फ्युजिंग होतं. कदाचित त्या सोसायटीसाठी हे नॉर्मल होतं. हं. पण भारतातल्या एका छोट्याशा गावातनं कन्झर्व्हेटिव्ह बॅकग्राऊंडमधनं आलेल्या प्रसेनजीतला कदाचित हे खूप विचित्र किंवा पचणार नाही असं वाटत होतं. आता हळू-हळू समर टाईम आलेला होता आणि वेळ आलेली होती, की ती आता पुढच्या वर्षी परत युनिव्हर्सिटी बर्कलीमध्ये ॲडमिशन घेणार तिच्या वडिलांचा विरोध पत्करून. पण त्याआधी एक शेवटचा ब्रेक म्हणून तिने ठरवलं, की मी काही महिने ब्राझीलला जाऊन राहणार. ओके. आणि हा परत प्रसेनजीतसाठी एक न पटणारा निर्णय होता, की माझ्या परवानगीशिवाय तू कशी ब्राझीलला जाऊ शकतेस? आणि ती म्हणाली, की "मी कायच गरज आहे मला तुझी परवानगी घेण्याची? तू कोण आहेस? म्हणजे मी तुला कुठच्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन का देऊ? आपलं नातं असं कायच आहे." आणि असं म्हणून ती ब्राझीलला निघून गेली. ह्यानंतर मात्र प्रसेनजीत खूपच मोठ्या डाउनवर्ड स्पायरलमध्ये गेला. आणि त्याचा जो मित्र आहे करण, त्याने ठरवलं, की आता शेवटचा पर्याय आहे. आपण आपल्या मित्राला थेरपिस्टकडे घेऊन गेलंच पाहिजे, कारण त्याच्या जीवाला काहीतरी बरं वाईट होण्याची शक्यता आहे. कारण एव्हाना त्याच्या ग्रेड्स खूप खालावलेल्या होत्या. त्याच्या जॉबमधनं त्याच्याबद्दल तक्रारी येत होत्या. जो एक बेस्ट एम्प्लॉयी आणि टॉप ए लेव्हलचा स्टुडंट होता, आता त्याच्याबद्दल सगळ्याकडनं तक्रारी येत होत्या. हं. तो क्लासेस बंक करायला लागलेला. सो ह्या सगळ्यावर वैतागून त्याच्या मित्रांनी ठरवलं, की आता आपण ह्याला थेरपिस्टकडे घेऊन जायचं. सो त्यांनी ठरवलं, की तिथल्याच युनिव्हर्सिटी कॅम्पसच्या जवळ एक कोल हॉस्पिटल नावाची फॅसिलिटी होती. सो तो काळ मी म्हटलं तसा खूप व्हॉलेटाईल होता, कारण ते व्हिएतनाम वॉर चालू होतं, हो. सायकेडेलिकचा वापर खूप जास्त झालेला. त्यामुळे सुसाईडचं प्रमाण साधारण किंवा अटेम्प्टेड सुसाईडचं प्रमाण त्या भागात वाढलं असल्यामुळे तिथलं हॉस्पिटल हे खूप जास्त ॲक्टिव्ह होतं मेंटल हेल्थच्या बाबतीत. सो त्या हॉस्पिटलमधले जे टॉप सायकियाट्रिस्ट होते, डॉक्टर स्टुअर्ट गोल्ड ह्यांच्याकडे तो घेऊन गेला आणि त्यांनी थरो एक्झामिनेशन केलं प्रसेनजीतचं. पण तिकडे जाण्याआधीही त्याला खूप भीती वाटत होती, की एकतर जे पहिला सगळ्यात कॉमन मिसकन्सेप्शन असतं, की मी वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये हो. जाणार, मग ते मला शॉक थेरपी देणार का? किंवा मग मी परक्या माणसाकडे कसं मला जे काही वाटतंय ते सांगू? सो तेव्हा त्यांनी करणनी त्याला एक्सप्लेन केलं, की नाही, असं शॉक थेरपी वगैरे आता काही नसतं. खूप बदल झालेले आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे ही, की पेशंट डॉक्टर कॉन्फिडेन्शियालिटी, हं. की तू जे काही सांगशील ते सिक्रेट ठेवायला हे डॉक्टर्स बांधील आहेत. आणि ह्या एका वाक्याच्या अश्युरन्समुळे तो त्याच्याबरोबर डॉक्टर स्टुअर्ट गोल्डना भेटायला तयार झाला. प्रायमरी असेसमेंट केल्यानंतर त्यांनी सांगितलं ह्याला सायकोसिस आणि चान्सेस ऑफ बॉर्डरलाईन पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया हे वाटतंय. हं. आणि त्यामुळे त्यांना काही अँटीसायकॉटिक ड्रग्ज प्रिस्क्राईब केले आणि त्या जे सीनियर डॉक्टर होते, डॉक्टर गोल्ड, त्यांचा एक स्टुडंट म्हणजेच डॉक्टर लॅरी मूर, ऑनलाईन रिपोर्ट वाचलेस तर त्याला रायझिंग स्टार ऑफ सायकियाट्री म्हणत होते. ओके. सो त्या डॉक्टर लॅरी मूरकडे त्याला पुढची ट्रीटमेंट प्रिस्क्राईब केली. हळूहळू ते जसजसे भेटत, बोलत होते प्रसेनजीतशी, तेव्हा त्यांना 2 गोष्टी लक्षात आल्या, की डॉक्टर स्टुअर्ट गोल्डनी सांगितल्याप्रमाणे त्याला सायकोसिस आणि पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया हे त्रास होतेच, पण त्यांनी जी औषधं दिलेली, त्याचे साइड इफेक्ट त्याच्यावर खूप जास्त होत होते. तो एकदम थरथरायला लागायचा. त्याचं तोंडाचे बोबडी वळतो आपण म्हणतो ना, हं. तसं व्हायचं. सो त्यामुळे त्यांनी ही औषधं देणं बंद केलं. कारण एक त्यांना चांगलं वाटत होतं, की
थँकफुली त्याला ट्रिगर करणारी जी व्यक्ती आहे टाटियाना, ती आत्ता इकडे नाही आहे. त्यामुळे हं. आपण हळूहळू वेळ घेऊन त्याच्यावर काम करू शकतो आणि ते काम ते बऱ्याच सक्सेसफुली करतही होते. हं. हळूहळू बोलून ते हे जाणवून देत होते, की ती हे तुझ्या आयुष्याचं एकमेव ध्येय नाही आहे. मग हळूहळू तो क्लासेस परत रिझ्यूम करायला लागला. त्याच्या कामात हळूहळू सुधारणा व्हायला लागली. आणि फक्त एकमेव जो तिचा विचार त्याने डोक्यात ऑब्सेशनसारखा घेतलेला, तो पूर्ण गेला असं नाही म्हणता येणार, पण काही अंशी कमी झाला. हं. पण एक महत्त्वाची गोष्ट तो अजूनही डॉक्टरपासून लपवत होता, की जरी टाटियाना स्वतः या देशात नसली, तरी तिचा भाऊ ॲलेक्स हा त्याच्या आयुष्यात बऱ्यापैकी होता. ओके. कारण त्यांच्या वडिलांशी जरा जरी भांडण झालं, की ॲलेक्स येऊन ह्याच्या रूममध्ये राहायचा आणि मग त्यांचे वडील, टाटियाना ह्याच गोष्टी तो त्याच्याशी करायचा. हं. एवढंच नाही तर त्या म्हणजे ॲलेक्सनी त्याला कन्व्हिन्स केलेलं, की ते दोघं मिळून एक अपार्टमेंटही रेंट करतील. आता त्यांनी म्हणजे तो एवढा आंधळा होता, की प्रेमामध्ये, की त्यांनी हा विचार केला नाही, की हा कॉलेजमध्येही नाही आहे. त्यामुळे ह्याच्याकडे हो. पैसे कुठून येणार? पण आपण पैसे देऊ आणि राहू. अशा एक डेल्युजनल लँडमध्ये तो होता. आणि ही गोष्ट बराच काळ त्याने त्या डॉक्टरांपासून लपवूनही ठेवली. जेव्हा डॉक्टरांना हे कळलं, तेव्हा मात्र ते खूप चिडले आणि त्यांनी त्याला अल्टिमेटम दिला, की तू ईदर ॲलेक्सबरोबर राहशील किंवा आपली ट्रीटमेंट घेत राहशील. हो. आणि इन अ गुड स्टेप त्यांनी ठरवलं, की नाही ही ट्रीटमेंट माझ्यासाठी जास्त गरजेची आहे. त्यामुळे ॲलेक्सबरोबर राहण्याचा प्लॅन आपण थोडा पुढे ढकलूया. हो. आणि हे चालू असताना डॉक्टरांनी त्याला थोड्या प्रमाणात कन्व्हिन्स केलेलं, की तिच्यामुळे तुला इतकं दुःख होतंय, तर तू का तिच्याकडे जातोयस? पण तरीही तो पॅरानॉईड होता. त्याचा पॅरानॉया वाढत होता. त्याचं म्हणणं होतं, की स्टुडंट हॉस्टेलमधली सगळी लोकं माझ्या विरुद्ध कट रचतायत. कारण मी ज्या गोष्टी टेप केलेल्या, त्याच्यात मला एक ग्रीसचा डाग सापडला. त्यामुळे ती टेप खराब झाली. तर आय एम शुअर कोणीतरी माझ्या रूममध्ये त्या स्टुडंट हॉस्टेलमधनं शिरलं. त्यांनी ती टेप मुद्दाम खराब केली, कारण मला तिचा आवाज ऐकता येऊ नये म्हणून. सो पॅरानॉया हा जो हो. असतो, तो पूर्णपणे त्याच्यात ठासून भरलेला होता. थोडं जसजसं त्यांना वाटलं, की आता आपण प्रोग्रेस करतोय, तेव्हा अशी एक घटना घडली, ज्यानी त्यांनी केलेला सगळा प्रोग्रेस एकदम धाडकन झिरोवर आला. आणि ते म्हणजे ॲलेक्सनी ह्याला कळवलं, की टाटियाना ही काही आठवड्यांनंतर, जवळ-जवळ 1 महिन्याभरानंतर येणार होती. ती आत्ताच परत येतेय. ओह! जी बातमी परत पूर्ण त्याचा सगळा प्रोग्रेस बिघडवणारी होती. ॲलेक्सबरोबर त्याचं हँगआउट परत सुरू झालं आणि ॲलेक्स त्याला बऱ्यापैकी एरंड बॉयसारखा ट्रीट करत होता. तो तिकडे हं. त्याला कुठे ड्राईव्ह करून घेऊन जात होता किंवा हे. एकदा तर तो ॲलेक्स प्रसेनजितला गन खरेदी करायला घेऊन गेला. ॲलेक्सला एक बंदूक विकत घ्यायची होती. त्यावेळेला त्यांनी प्रसेनजितला बरोबर नेलं आणि प्रसेनजितलाही वाटलं, की आपणही एक बंदूक विकत घ्यावी. आता तिथले कायदे जरी बंदुकीबद्दल खूप लॅकेडेसिकल असले, तरीही परदेशी सिटिझन्सना मात्र ती बंदूक डायरेक्ट विकत घेता येत नाही. त्यांना पॅलेट गन विकत घेता येते. म्हणजे आपल्याकडे छर्र्याची हो. बंदूक असते ना, म्हणजे डायरेक्ट बुलेट नाही, पण म्हणजे सेल्फ प्रोटेक्शनसाठी ॲटलीस्ट जखमी तरी करू शकतील अशा प्रकारची ती बंदूक घेता येऊ शकते, जी त्याने विकतही घेतली ॲलेक्सच्या समोरच. ओके. हे करणला कळल्यानंतर मात्र त्याच्या पायाखालची जमीन सरकली. कारण आत्तापर्यंत हा खूप व्होकल होता, की तो तिच्या जीवाला काहीतरी बरं नाहीसं करू शकतोय. ते विथ द इन्फॉर्मेशन किती लवकर येतेय. हं. ह्या सगळ्या गोष्टी करणला झेपल्या नाहीत आणि त्यामुळे करणनी अपॉइंटमेंट घेतली डॉक्टर लॅरी मूरची आणि त्यांना हा सगळा घडला प्रकार सांगितला. लॅरी मूरची खात्री पटलेली डॉक्टरांची, की आता हा नक्कीच काहीतरी चुकीचं पाऊल उचलणार हो. आहे. आणि त्यामुळे ते आधी त्यांच्या सीनियरकडे जाऊन, जे डॉक्टर गोल्ड होते, ज्यांनी रेकमेंड केलं, हो. त्यांच्याकडे जाऊन सांगितलं, की हा काहीतरी क्राईम करणार आहे आणि मला हे रिपोर्ट केलं पाहिजे. त्याच्यावर त्यांनी असं म्हटलं, की नाही ह्याच्याकडे काही क्राईमची हिस्ट्री नाही आहे आणि त्यांनी तुला कॉन्फिडन्समध्ये सांगितलेली गोष्ट तू कशी रिपोर्ट करू शकतोयस. पण तरीही सीनियर्सची ऑर्डर उल्लंघन करून त्यांनी कॅम्पस पोलीसकडे तक्रार केली, की ह्यानी एक गन घेतलेली आहे आणि मला अशी भीती वाटते, की हा त्या मुलीच्या जीवाला धोका
आहे. कॅम्पस पोलिसांनी आय डोंट नो ही त्या काळची इन्सेन्सिटिव्हिटी होती किंवा माहीत नाही. त्यांनी डायरेक्ट जाऊन त्याला विचारलं, "काय रे बाबा, तू मारणार आहेस का?" अरे बापरे! आणि तो नाही म्हणाल्यावर त्याचा फक्त लेखी जबाब घेतला, की "मी अजून गन विकत नाही घेतली आहे. मी घेण्याचा विचार करतोय आणि मी काही तिला मारणार नाहीये." हे लेखी जबाब घेऊन त्यांनी तपास बंद केला आणि उलट लॅरी मूर डॉक्टरांना सांगितलं, की ह्याच्या पुढे आम्ही तपास करावा असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुमच्या डिपार्टमेंट जे एच-ओ-डी आहेत किंवा तुमच्या वरिष्ठांकडनं आम्हाला तुम्ही परमिशन घेऊन द्या. ही परमिशन मात्र जेव्हा घ्यायला ते गेले डॉक्टर गोल्डकडे आणि डॉक्टर गोल्डचे सीनियर डॉक्टर पॉल्सन, ह्या 2 डॉक्टरांकडे ते जेव्हा गेले, तेव्हा मात्र अ, त्यांना खूप ओरडा मिळाला, की तुम्ही हे कशी कॉन्फिडेन्शियालिटी ब्रेक करू शकता किंवा तुम्ही आपल्या सगळ्या प्रोफेशनचं नाव खराब केलंय. त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता जाऊन ती कंप्लेंट मागे घ्या. आणि असं म्हणून या कंप्लेंट मागे घेण्याची ऑर्डर देऊन डॉक्टर मूर यांना सस्पेंड करण्यात आलं. ओके. कारण त्यांनी डॉक्टर पेशंट कॉन्फिडेन्शियालिटी ब्रीच केलेली होती. एव्हाना ती परत आलेली होती, याच्याकडे गन होती. सगळ्यांना लांबून दिसत होतं, की हा काहीतरी क्राईम करणार आहे, पण कुठचीच अथॉरिटी हे मान्य करायला तयार नव्हते. आता एव्हाना तिने कॉलेज परत जॉइन केलेलं त्यांचं. पूर्वी दुसऱ्या कॉलेजमध्ये तरी होती, आता ती त्याच कॉलेजमध्ये होती, जिथे त्याला रोज ती येता-जाताना दिसत होती. पण त्यांचा काही कॉन्टॅक्ट नव्हता. होता. अजूनही ती त्याच्याशी बोलत होती. अ, पण तिच्या टर्म्सवर. म्हणजे हं. मध्येच ती त्याला टाळायची आणि घोस्ट केल्यासारखं वागायची. मध्येच खूप प्रेमाने बोलायची. तो तिला हळू-हळू फॉलो करायला लागला, ते मात्र तिला आवडलं नाही. आणि एक दिवस असंच कॅन्टीनमध्ये तो लांबून तिच्याकडे बघत असताना, तिच्या मैत्रिणीने जाऊन त्याला कन्फ्रंट केलं, की "हे तू जे काही करतोयस ते भयंकर क्रिपी आहे आणि ते करणं आत्ताच्या आत्ता थांबव." आणि तो परत लॅश आउट झाला आणि अधवा-तधवा तिला बोलायला लागला. त्याला हा कॉन्फिडन्स होता किंवा त्याच्या मनात त्यांनी असं घेतलेलं होतं, की ती हॉस्टेलमधल्या बाकीच्या लोकांबरोबरही झोपतीये. त्यामुळे तिथल्या हॉस्टेलमधल्याच एका मुलाला त्यांनी सांगितलं, की "मी तुला पैसे देतो. तुझं काम एवढंच आहे, की तिला फक्त तू ट्रॅप करायचंस आणि तिला मेक शुअर की ती तुझ्या खोलीत येईल आणि शी विल बी रेडी टू स्लीप विथ यू, जेणेकरून मी तिला रंगेहात पकडू शकेन." आता ही खूपच म्हणजे हे कुठच्याही सेन माणसाचा विचार करण्याची हो. पद्धत नाहीये आणि नॅचरली त्या मित्रांनीही त्याला नाही म्हणून सांगितलं. पण तरीही ही बातमी करत अख्ख्या युनिव्हर्सिटीभर पसरली आणि ही बातमी टाटियानाला सुद्धा कळली, की तो असं काहीतरी करायच्या प्रयत्नात आहे. आणि त्यामुळे तिने ठरवलं, की त्यांनी जी साडी तिला दिलेली होती, ती जाळणार आणि ती जाळलेल्याची जी राख आहे, तो पुन्हा भेटायला आला, की ती राख त्याच्या तोंडावर फेकणार. काय ड्रामॅटिक आहे हे उगाच. म्हणजे आणि हे तिने जेव्हा तिच्या मैत्रिणीला सांगितलं, तेव्हा ती म्हणाली, की "तू हे नको करूस. म्हणजे त्याला हा ट्रिगर नको करूस, कारण तो तुझा जीव वगैरे घेईल." ह्या पॉइंटला तिने जी ॲक्चुअल काळजी व्यक्त केलेली, ती धुडकावून लावून ती त्याला हार्मलेस पेस्ट असं म्हणाली, की "तो हार्मलेस पेस्ट आहे, तो मला काहीच करणार नाही." असं म्हणून परत तो तिला कन्फ्रंट करायचा. त्यांनी ॲलेक्सकडे सांगितलेलं होतं, की "ती अशीच वागत राहिली, तर मी काहीतरी बरं वाईट करीन." हे सगळं चालू असताना एक दिवस तिने त्याच्या वर्क प्लेसमध्ये कॉल केला. वर्क प्लेसमध्ये त्याच्या बॉसनी जेव्हा तिचा फोन उचलला, कारण आधीही घडलेलं होतं. त्याने पटकन सांगितलं, की "नाही, तू नको बोलूस त्याच्याशी." तर ती म्हणाली, "का? तो मला मिस करतोय का?" आणि असं म्हणून तिने डिमांड केलं, की "नाही, मला त्याच्याशी बोलायचंय." आणि ह्या फोननंतर त्याचं कंप्लीट वागणं बदलून गेलं. आणि हा फोन ठेवल्यानंतरची त्याची आणि त्याच्या सुपरवायझरची शेवटची भेट होती. कारण त्या फोननंतर तो फक्त एवढंच म्हणाला, "हाऊ डेअर शी? ती कसं म्हणू शकते, की ती साडी जाळून टाकेल?" त्यांनी ती गन घेतली जेव्हा तिच्या घरी कोणीही नव्हतं. ॲक्चुअली त्याची ही स्टोरी अशी आहे, की ती बॅले रिसायटलला जाणार होती आपल्या बहिणीच्या. पण तिची तब्येत खराब होती कारण तिला रिअलाईज झालेलं, की ती गरोदर आहे. ब्राझीलमध्ये असताना तिचा एक कोणतरी मित्र होता, त्याच्याबरोबर तिला दिवस राहिलेले होते आणि ती 6 आठवड्याची गर्भवती होती आणि त्यामुळे ते थोडं फटीग आल्यासारखं म्हणून ती घरी होती आणि बाकी घरी कोणीच नसताना प्रसेनजीत तिच्या घरापाशी आला आणि दार वाजवल्यावर तिने जेव्हा दार उघडलं आणि तिला कळलं, की
अत्यंत संतापलेला प्रसेनजित आहे. त्यामुळे तिने ते दार लावायचा प्रयत्न केला. ते दार ढकलून तो आत आला आणि तो तिला सांगत होता, की "तू असं कसं वागू शकतेस?" आणि ती जोरजोरात जीव वाचवायला किंचाळायला लागली आणि तो तिला ओरडून सांगत होता, "तू किंचाळू नकोस, तू मला अजून जास्त ट्रिगर करतीयेस, अजून जास्त ट्रिगर करतीयेस." त्याचा कंट्रोल एका पॉइंटला सुटला. म्हणजे अर्थात तो कंट्रोलमध्ये नव्हताच. तो पूर्ण रागाच्या भरात होता आणि त्यांनी त्या पॅलेट गननी तिच्यावर पहिली गोळी झाडली. अर्थात पॅलेट गन होती, तिला फार काही इजा झाली नाही, पण छोटी जखम मात्र नक्कीच झाली. सो ती तिचा जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे पळायला लागली, ओरडायला लागली. तो पॅलेट गननी तिच्यावर म्हणजे गोळ्या झाडतच होता, पण त्याच्याबरोबर आणलेल्या एका सुरीनेही तिच्यावर वार करत होता. अरे बापरे! ती कसंबसं त्याला वाचत, थोडं त्याच्यावर हल्ला करून किंवा कसा तरी करून जीव वाचवण्याच्या प्रयत्नात ती दार उघडून घराच्या बाहेर आली आणि भर घराच्या बाहेर मेन रस्त्यावर दिवसाढवळ्या सगळ्यांसमोर प्रसेनजितने परत चाकू मल्टिपल वेळा भोसकून तिचा खून केला. बापरे! हे आजूबाजूच्या सगळ्यांनी पाहिलं. हे बघितल्यानंतर प्रसेनजित परत आत गेला आणि त्यांनी ह्यांना फोन केला, की आय शॉट माय गर्लफ्रेंड. 911ला कॉल केला, की आय शॉट माय गर्लफ्रेंड. तुम्ही आत्ताच्या आत्ता परत या. 911 आलं, पण ती वाचवण्याच्या पलीकडे गेलेली होती. पोस्टमॉर्टममध्ये खरंच रिव्हील झालं, की ती 6 आठवड्याची गर्भवती होती. प्रसेनजितच्या विरुद्ध ट्रायल सुरू झाली. कोर्टाने त्याला कन्व्हिक्ट तर केलं, पण त्याच्या मेंटल इलनेसबद्दलचे रेकॉर्ड सगळेच होते. त्यामुळे फर्स्ट डिग्री मर्डर नाही, तर सेकंड डिग्री मर्डर म्हणजे थोडं त्याच्यापेक्षा कमी गंभीर हो. आणि त्याचा मानसिक काय इन्सॅनिटीमुळे केलेला गुन्हा असं म्हणून त्याला शिक्षा झाली. ती शिक्षा त्यांनी अपील केली आणि हे म्हणजे आत्तापर्यंतची गोष्ट कमी बिजार असं म्हणून हे फायनल डिटेल आहे, की कॅलिफोर्नियाच्या सुप्रीम कोर्टमध्ये त्यांनी ही शिक्षा म्हणजे अपील केली. सुप्रीम कोर्टाने त्याला दोषी ठरवलं, पण असायलममध्ये किंवा जेलमध्ये पाठवण्याच्या ऐवजी त्यांनी प्रसेनजितला दोषी ठरवून भारतात परत डिपोर्ट केलं. त्यामुळे शिक्षा न भोगता तो भारतात परत आला. कालांतराने त्यांनी स्वतःचं नाव बदललं. त्यांनी एका मुलीशी लग्न केलं आणि काही वर्षांनी स्कॉलरशिप घेऊन तो जर्मनीला स्थायिक झाला, जो आजपर्यंत तिकडेच राहतोय. बापरे! केवढं बिजार आहे हे? येस. ऑन अ साईड नोट, जेव्हा ह्या सगळ्या घटना उघडकीस आल्या, तेव्हा या टॅरेसॉफ परिवाराने जे हॉस्पिटल होतं मेंटल हेल्थचं, त्या हॉस्पिटलला सू केलं, की तुम्हाला माहिती होतं आणि तुम्ही हे थांबवू शकला असतात, पण तुम्ही थांबवू शकला नाही. आणि तेव्हापासून ही डॉक्टर पेशंट कॉन्फिडेन्शियलिटी जाऊन ड्युटी टू इन्फॉर्म हे डॉक्ट्रीन लागू झालं, ज्याच्यात असं म्हटलं गेलं, की जर काही एमिनंट डेंजर तुम्हाला तुमच्या पेशंटकडनं दिसत असेल, तर इट इज युअर ड्युटी टू इन्फॉर्म नॉट ओन्ली द अथॉरिटीज बट ऑल्सो द विक्टिम, की अशा प्रकारची घटना त्या विक्टिमबरोबर घडणार आहे आणि हे थांबवणं तुमचं ॲज अ प्रोफेशनल कर्तव्य आहे. त्यामुळे तेव्हापासनं अटर्नी क्लायंट प्रिव्हिलेज म्हणा किंवा डॉक्टर पेशंट कॉन्फिडेन्शियलिटी ह्या ज्या टर्म्स आहेत, त्या पूर्ण बदलल्या गेल्या या एका गोष्टीमुळे. आणि हे जगभरात झालं? हे जगभरात झालं. बापरे! खूपच अंगावर येणारी गोष्ट आहे. म्हणजे ते असं सुरुवातीला तर कॉलेज ड्रामाच वाटतो, की काय कॉलेजमधलं प्रेम आणि त्यांच्या अराउंड होणारा ड्रामा. पण या टोकापर्यंत ऑलमोस्ट आपल्याला माहीत असतं. म्हणजे आता हे ऐकताना सुद्धा गोष्ट मला माहिती होतं, की हे साधारण कुठे चाललंय. तर ज्यावेळेस अथॉरिटीज तिकडे बसलेले असतात, त्यावेळेस जर त्यांना दिसतं आहे, की हे होतंय आणि ते काहीच करत नसतील, तर हे खूपच मूर्खपणाचं आहे, की तुमच्या हातात सिस्टीमचा कंट्रोल यासाठी दिलेला आहे, कारण तुम्ही त्याच्यावरती काहीतरी काम करू शकाल. जर अशा पोझिशनला बसून जर तुम्हाला एखादी गोष्टीकडे दुर्लक्ष करावंसं वाटतं, भारतात तर ते सर्रास होतं, बाहेरच्या देशातही होतं. हे आणखीन वेगळं सांगण्याची गरज नाही. पण या पद्धतीचं निग्लिजन्स सुद्धा इतक्या महत्त्वाच्या सेन्सिटिव्ह केसच्या बाबतीत होतो आणि आणि इतकी काळ तो टिकतो. म्हणजे असं नाही हो. की म्हणजे ही घटना म्हणजे पहिल्यांदा त्यांनी इंटेन्शन व्यक्त करण्यापासून ॲक्टमध्ये पण किमान 2 महिन्यांचा काळ हा गेला असेल. हो.
पण मला यात इतके लूप होल्स वाटतात ना छोटे-छोटे, म्हणजे अगेन नॉट व्हिक्टिम ब्लेमिंग, पण या कुठल्याच टप्प्यात त्या मुलीला जाणवू नये का, की हा माणूस प्रॉब्लेमॅटिक आहे? हो. आणि कुठल्याच पॉइंटला तिला असं वाटू नये का, की नाही आता मला याच्यासोबत बोलणं थांबवलं पाहिजे? म्हणजे ते एव्हिडेंटली परत-परत दिसतं आहे, की ती सुद्धा तो इमोशनल सपोर्ट असेल, इमोशनल अँकर असेल किंवा बोलायला कुणीतरी हवं असणं हं. म्हणून का होईना, ती सतत त्याच्यासोबत बोलत राहिली. सतत ती अननोइंगली मे बी इंडिकेट करत राहिली, की शी इज स्टिल इंटरेस्टेड इन हिम. आणि मला वाटतं दॅट इज अल्सो प्रॉब्लेमॅटिक. हो. म्हणजे 100% अग्रीड, की जो मुलगा आहे, प्रसूनजित आहे, तो मेंटली इलच आहे. हं. त्याला स्वतःला मेंटल डिसऑर्डरच आहे आणि ती आपण डायग्नोस्ड आहे. अशा वेळेस त्याच्या आजूबाजूच्या मित्रांनी, मैत्रिणींनी त्यांचा रोल खूप क्रिटिकल आहे. म्हणजे जर करणला तो जो मुलगा आहे, जर त्याला जाणवतं आहे, की हा इतका ॲजिटेटेड माणूस आहे, त्याला हे माहिती आहे, की हा थेरपीला जातो आहे. तर त्याला हीच गोष्ट अलेक्सला किंवा हीच गोष्ट टॅटियानाला सांगता आली नसती का? पण बऱ्याच अंशी मला जे काही वाचलंय त्याच्यातनं लक्षात आले, की त्यांनी ज्या कोणाला सांगणं शक्य होतं, त्या सगळ्यांना करणनी सांगितलेलं होतं. इन्क्लुडिंग टाटियाना. प्रॉबॅबली नॉट इन ॲज मेनी वर्ड्स, पण तिला हे तरी माहिती होतं, की ह्याच्याकडनं तुझ्या जीवाला धोका आहे. हं. सो करणनी त्याला जे करता आलं ते केलं. बद्दल मला जास्त हो, हे वाटतंय, हो. की पोलिसांनी फक्त एक स्टेटमेंट लिहून घेतलं त्याच्याकडनं. त्यानंतर वॉच ठेवणं किंवा अशी कुठच्या फॅसिलिटीमध्ये त्याला ॲडमिट करणं, की जिथे तो कंप्लीटली ह्या सगळ्या जगापासून आयसोलेटेड वागेल किंवा तिला कुठच्यातरी प्रकारचं प्रोटेक्शन देणं. ह्या प्रकारच्या काहीच गोष्टी कुठल्याच अथॉरिटीने केल्या नाहीत. तिचा स्वतःचा भाऊ ज्याला कळतंय, की हा ऑब्सेस्ड आहे, हो. तोही त्याची गरज असताना अ, ह्याच्याकडे जायचा. इतकंच नाही, की हे माहिती असून तो त्याला गन विकत घ्यायला घेऊन सोबत गेला. घेऊन जातो. गन कंट्रोल लॉजबद्दल अर्थात तिथल्या बोलावं तितकंच कमी आहे, की इतक्या सहज तुम्हाला हो. पॅलेट गन का होईना, पण इतक्या सहज डायग्नोस्ड मेडिकल कंडिशन असताना तुम्हाला कसं वेपन्स विकत घेता येऊ शकतात, हा एक खूप मोठा परत पूर्ण त्या सिस्टमवरचाच हो. प्रश्नचिन्ह आहे. आणि ह्या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी म्हणजे नागरिक एक सिव्हिक सिस्टम जी असते ना, त्याचं प्रत्येक हो. पावलावर फेल्युअरच दिसतंय आणि एवढं सगळं झाल्यावर सगळ्यात बिझार मला ते सुप्रीम कोर्टाचा निर्णय वाटतोय, हो. की कन्व्हिक्ट करून त्याला असायलममध्ये ठेवणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी न करता परत त्याला अशा देशात पाठवून देणं जिथे तो ओपन आहे, जिथे त्याच्या अगेन्स्ट काहीच क्राईम नाही आहेत किंवा काहीच नोंदी नाही आहेत, जिथे तो एक नवीन आयुष्य सुरूही करतोय. मग दुसरा अजून एक तिसराच देश त्याला स्कॉलरशिपही देतोय. ह्याच्यात कुठेच त्यात तो पूर्ण बरा झालाय का? तर असं वाटत नाही, कारण त्या दिवसानंतर त्यांनी थेरपीही कधी घेतली नाहीये. सो असं सडनली तुमचा पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया बरा होऊ शकतो का? आणि इन्स्टिट्यूशनली त्याच्यासाठी काहीच तुमच्याकडे प्रोटोकॉल सिस्टीम नसावी, हे अत्यंत संतापजनक आहे. हो. त्या सुप्रीम कोर्टच्या जो काही अपीलचा जो रिझल्ट लागला, त्याचे काही डिटेल्स मिळतात का? की काय बेसिसवरती त्याला सोडलं गेलं? कारण हे किती इन्सेन आहे, की तो माणूस ज्याने ऑलरेडी एक खून केलेला आहे. मग तो जरी सेकंड डिग्री मर्डर असला, तरीसुद्धा हा खूप काळ लोकांनी प्रेडिक्ट केला. खूप काळ अझ्युम केला त्या पद्धतीनं करेल तो आणि त्याने तसा तो खून घडवून आणला हं. स्वतःच्या हातातनं. याच्यानंतर सुद्धा तिथलं न्यायालय या माणसाला मोकळं सोडून देतं आणि तो माणूस नवीन आयडेंटिटी घेऊन जगतो. हे याच्या इतकं बिजार काहीच असू शकत नाही. आणि मग ॲब्सोल्युटली. याच्यानंतर मग काय भारतातल्या अथॉरिटीजना कळवलं गेलं का, की या पद्धतीचा माणूस आहे, जो मेंटली इल आहे. त्याचा फॉलोअप म्हणून त्याची पुढची प्रोसेस भारतात केली एक्झॅक्टली. जावी. तर याची काहीच उत्तरं या केसमध्ये मिळत नाहीत. म्हणजे तो माणूस परत भारतात वावरला असेल, मग जर्मनीला गेला असेल आणि तिकडे असंच कोणीतरी नवीन टॅटियाना सापडली असेल आणि काहीतरी डोक्यात खूळ माजवलं असेल, तर हे आपल्या आजूबाजूला फिरणारी पण माणसं ज्यांच्याबाबत आपण काहीच प्रेडिक्ट करू शकत नाही. कुठून येतात, काय बॅकग्राऊंड आहे. खूपच नेग्लिजन्स आहे. पूर्ण प्रत्येक सिस्टममधला पावलावर नेग्लिजन्स आहे. नेग्लिजन्स आहे. सुप्रीम कोर्टाचे डॉक्युमेंट्स ऑनलाईन कुठेच अवेलेबल नाहीयेत. त्याच्याबद्दलची लिहिलेली अनेक आर्टिकल्स आणि जर्नल्स आहेत. एक बॅड कर्मा नावाचं पुस्तक आहे, जे डिटेल्ड ह्या केसबद्दल आहे. आणि हा जो सिव्हिल सूट
टॅरेसॉफ्सनी केलेला, त्याची अख्खी जजमेंट अवेलेबल आहे, ज्याच्यात हे हळू-हळू कुठचे तरी थोडे रेफरन्सेस याचे आहेत. पण ती जजमेंट कुठच्या बेसिसवर त्यांनी दिली आणि बरं असं नाही की म्हणजे अक्विट करून की निर्दोष आहे हा आणि मग त्याला सोडले. कारण अशा आपण केसेस बघितल्यात की हो, मेंटल कपॅसिटी नसल्यामुळे हा निर्दोष आहे आणि म्हणून त्याच्या हातनं हा गुन्हा घडला. हो. अशाही प्रकारची ती जजमेंट नाही. तो कन्व्हिक्ट झाला आणि त्याला शिक्षा म्हणून डिपोर्ट करण्यात आलं. तर हे बापरे! खूपच बिजार गोष्ट आहे. मला म्हणजे आजच्या एपिसोडच्या निमित्तानं हे डिस्कस करायला खूप आवडेल, की आपण वी शुड ऑल्वेज वॉच आउट फॉर आपण कोणासोबत किती गोष्टी शेअर करतो आहे, जी लोकं आपल्याला जवळची वाटतायत. आपण बेसिक एक इव्हॅल्युएट करतो का आपल्या आजूबाजूच्या माणसांचं? किती क्लोजनेस जाणवतो आणि यातले कुठलेही म्हणजे हजार रेड फ्लॅग्स होते या ॲब्सोल्युटली. रस्त्यावरती पूर्ण. म्हणजे सिस्टमसाठी होते, टॅटियानासाठी होते, तिच्या फॅमिलीसाठी होते, प्रसेनजितसाठी स्वतःसाठी होते. ॲब्सोल्युटली. तर हे इतके सगळे त्या रस्त्यावरतून जात असतानाचे सगळे रेड फ्लॅग्स इग्नोर करत जिथे पोचायचं तिथेच पोहोचलं. तर मला असं वाटतं फक्त सजग नागरिक म्हणजे काय असतं तर ते डोळे उघडे असणं आणि त्या सेन्सिबिलिटी जाग्या असणं. मला वाटतं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग ते कुठल्याही गोष्टीचं तुम्ही काम करत असाल, काही करत असाल, मला वाटतं सगळीचकडे लागू पडतं. येस. सो ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली सांगा आणि याच्यातनं काहीतरी धडा घेऊन आपण नागरिक म्हणून काही ॲक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ शकतोय का? अशा काही चुकीच्या गोष्टी दिसत असतील तर त्या थांबवण्यासाठी आपण नुसतं अथॉरिटीजकडे जाऊन नाही तर त्याचा पाठपुरावा हो. घेऊ शकतोय का? या सगळ्या गोष्टींचा आपणही या निमित्ताने विचार करू शकतो. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. अजून कुठच्या केसेसबद्दल बोलू हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि हा एपिसोड बघितल्याबद्दल धन्यवाद. बोलत राहूया. येस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागरिक शास्त्राला सबस्क्राईब केलं नसेल येस. तर नक्की करा. आम्ही खूप बघतो की बरीच लोकं नागरिक शास्त्राचे एपिसोड्स एन्जॉय करतात. त्यांना गुन्हेगार कोण ही सीरीज आवडते. पण सबस्क्राईब करत नाहीत. तर तसं नका हं. करू प्लीज. सबस्क्राईब करा. थँक येस.